मित्रांनो नमस्कार. काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे एक अशी केस आली होती की ज्यामध्ये माझी क्लायंट म्हणतीये की घरात सासू सासरे तर काहीच बोलत नाही, पण नणंद मात्र खूप त्रास देते. मग प्रश्न असा होता की अशा नणंदेवर केस करता येईल का? त्याचं उत्तर आहे हो, नक्की करता येते. आपल्याला असं वाटतं की केस फक्त नवऱ्यावरच करता येते, पण तसं नाहीये मित्रांनो. आपल्या कायद्यात हे क्लिअर लिहिलेलं आहे की नवऱ्याच्या कोणत्याही नातेवाईकांनी जर छळ केला, त्रास दिला तर त्यांच्यावर सुद्धा ही केस करता येते. आणि रिलेटिव्स म्हटलं की नणंद सुद्धा येते. मग आता क्रुएल्टी म्हणजे नक्की काय? सतत मारहाण करणं नाही हा. सतत टोमणे मारणे, अपमान करणे, नवऱ्याला भडकवणे आणि घरातून बाहेर काढायला लावणे हा सगळा मेंटल क्रुएल्टीचा प्रकार झाला. आणि फक्त सेक्शन 498A मध्ये नाही तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये सुद्धा या बाबतीत प्रोटेक्शन मिळू शकतं. जाणून घेऊया कायद्याच्या अशाच नवनवीन गोष्टी अगदी सोप्या भाषेत. तोपर्यंत फॉलो करा आणि पाहायला विसरू नका. चला कायदा सोपा करूया.